हाय, माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज बनवायचं तर पुरणपोळीचा स्वयंपाक. तर आईने सकाळी सकाळी डाळ शिजवायला टाकून दिली होती आणि पीठ पण भिजवून ठेवलं होतं आणि मी तोपर्यंत बाहेरचं काम आवरत होते कारण आज पाणी आलं होतं आणि मग मला झाडांना पाणी वगैरे द्यायचं तर सगळं आवरायचं होतं. नंतर मग मी रशी बनवली, भात वगैरे लावून दिला आणि ऋतूला पण खायचं बनवून त्याला खाऊ घातलं. तोपर्यंत आईने पुरण शिजवून ठेवलं होतं. मग त्याला झोपवायला घेऊन गेलं, त्याला झोपी लावलं त्यांनी. तोपर्यंत मी मग ते पुरण गाळून घेतलं होतं, गरम गरम होतं तोपर्यंत. तर आमच्याकडे येणार होते आज आईंच्या मावशींच्या आणि पप्पा पण अचानकच येणार होते. त्यांचा फोन आला होता की ते कुरड्या घेऊन येत आहे म्हणून. पप्पा कुरड्या घेऊन येणार होते. तर मग आजींच्या पण आल्या होत्या. तर मग त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत आईने मला पोळ्या लाटून दिल्या आणि मग मी तिथे मग पोळ्या पण भाजून घेतल्या आणि पोळ्या भाजतच भाज्यांचं पीठ पण घालून ठेवलं होतं आणि खीर पण झाली होती माझी बनवायची. तर मग खीर वगैरे बनवली आणि पप्पा ते पण आले होते. तर त्यांना पाणी वगैरे दिलं आणि मग लगेच त्यांना जेवायला दिलं होतं. ताटं वगैरे केले, त्यांना दिलं हॉलमध्ये जेवायला आणि मग नंतर आई भजे तळत होत्या आणि मग तिथेच किचनमध्ये आजीला त्यांना पण दिलं होतं. आईने गरम गरम भजे तळून दिले आणि मी सगळ्यांना वाढत होते. नंतर मग कुरड्या बघितल्या आणि मग म्हटलं उन्हात ठेवल्या, थोड्याशा उन्हात ठेवल्या आणि उन्हात गव्हाचा चीक खूप आवडतो. तर मम्मीने त्यांच्यासाठी गव्हाचा चीक दिला होता. तर मग त्यांना वडे तोडून थोडंसं सुकवून आवडतं, तर मग ते करून दिलं आईंनी. आणि मी मग मम्मीने कवठं, चिंचा, हरभरे, वाटी लसूण मिरच्या काय करते बाबा सोबत गप्पा मारते तू? तोंडात बोट नाही घालू न. नाही तोंडात बोट नाही घालायचं नाही ना. मग नंतर पप्पांनी ते गेले आणि मी पण जेवण वगैरे करून घेतले आणि मग मी भांडे घासून किचन वगैरे क्लीन करून घेतला होता आणि मग रिजू आणि ते सगळे बसले हॉलमध्ये गप्पा मारत. माझं सगळं रे गोविंदा. चल 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 आपण बाय माझं बोट पकडायचं. एक पाय पाय नाचव रे गोविंदा. चल हा हा चल चल हा कर कर पण आजीबा कसं कर नाचव. अच्छा अच्छा कला ना बाबा, असं कला ना बाबा, कसं करायचं? अच्छा कला ना बाबा असं. एक पाय नाचवले गोविंदा. छुमछुम नाही तुझ्या पाय? छुमछुम नाही. छुमछुम नाही घातले तरी ते कुठं? तिथे मला नाही आणता इकडे का? आमच्या पिल्लीच पायात होते ना. ते ना लय मोठे होते म्हणून घातलेली, पण आता त्याच्या येणी तरी पण म्हणलं का एक पाय नाचव रे जरा जरा. तो पण करत होता ना तसा आता नाचो 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 नाचो. एक पाय नाचव तसं झोपेला आलं. तर मग आजीने त्यांना जायचं होतं. तर मग मी त्यांना हळदी कुंकू दिलं आणि आईने पण जायचं होतं हरिपाठाला. तर मग तो पण हरिपाठाला मला माझ्या बाकीचं आवरायचं होतं. तर मग असं होतं आमचा आजचा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चला सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय.